आज घुंगराळा येथे या देशाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे प्रांत अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार दादांचा वाढदिवस एक सामाजिक बांधिलकी जोपासणारा सप्ताह म्हणून राबविला जावा अशा प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांच्या सक्त ताकीद आम्हा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना होत्या। आणि हा जो सप्ताह आहे दादांचा वाढदिवस, एक सामाजिक विविध उपक्रम, सामाजिक बांधिलकी जोपासणारे जे की या समाजामधला मुख्य घटक शेतकरी, तरुण, विद्यार्थी, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांनी, समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा करावे असे पक्षाच्या वतीने तटकरे साहेबांनी आम्हाला आदेशित केले होते। आणि त्या अनुषंगाने घुंगराळा येथे नायगाव तालुक्यातील विशेषतः बरबाडा सर्कल आणि ह्या सगळ्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन आम्ही आयोजित केलं होतं। आणि ह्या शेतकरी संवाद मेळाव्याला प्रख्यात हवामान तज्ज्ञ, तुम्ही आम्ही ज्यांना अतिशय जवळून ओळखतो, गेली अनेक वर्षापासून त्यांची हवामानाची, मग पाऊस कधी पडतो किंवा अतिवृष्टी होतो का विजांच्या कडकडाटासहित होतो किंवा पाऊसच नाही, अशी जी काही इत्थंभूत आणि तंतोतंत होणारी बातमी, खरी होणारी बातमी सांगणारे प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांना इथे बोलून शेतकरी संवाद मेळाव्याचं आम्ही आयोजन केलं होतं। आणि ह्या शेतकरी संवाद मेळाव्याला पंजाब डक साहेब यांनी अतिशय सविस्तर असे या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। एवढंच नाही तर हवामानावर आधारित शेती कशी केली पाहिजे, पारंपरिक शेतीला बगल देऊन विकसित शेती करण्याच्या दृष्टीने ती शेती करून आपला शेतकरी राजा कसा सुजलाम सुफलाम होईल ह्याच्या संदर्भातली इत्थंभूत माहिती देण्याचं काम आदरणीय पंजाब डक साहेब यांच्या माध्यमातून झालं। ह्या मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभलेले संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार आदरणीय विक्रम काळे साहेब, या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले या जिल्ह्याचे युवा नेते, माजी जीप सभापती आदरणीय प्रवीण पाटील चिखलीकर साहेब, येथे उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर साहेब, जिल्ह्याचे दुसरे उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेबजी रावणगावकर, माझ्यासोबत प्रदेशवर काम करणारे प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय दिलीपराव धर्माधिकारी साहेब असतील, उमरी येथील प्रदेशचे आमचे सहकारी आदरणीय विक्रम देशमुखजी असतील, आमचे धर्माबाद तालुक्याचे अध्यक्ष दीपक पाटील चोळकेकर, उमरीचे तालुका अध्यक्ष, नायगाव विधानसभेचे अध्यक्ष गाडीवान साहेब असतील, सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुखेडचे तालुका अध्यक्ष असतील, सर्व ह्या भागातील जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि हे संपूर्ण या शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही हा शेतकरी मेळावा येथे आयोजित केला। आणि अतिशय शेतकरी मेळावा अतिशय मनमोकळ्या पद्धतीने शेतकऱ्याशी संवाद करून हा शेतकरी मेळावा अजितदादाचा एक वाढदिवस म्हणून आज शेतकऱ्यांना एक वैचारिक मेजवानी म्हणून देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून देण्याचं काम मी केलं। आणि अतिशय मनमोकळ्यापणाने ह्या शेतकऱ्यांनी अतिशय येऊन इथं उपस्थित राहून आमची ही वैचारिक मेजवानी तर घेतलीच, सोबतही जेवणाचा आस्वाद घेऊन हे शेतकरी राजा अतिशय आनंदाने ही वैचारिक मेजवानी घेऊन आपला भाग विकसित करण्याची एक खूणगाठ घेऊन किंवा एक संकल्प घेऊन हा शेतकरी राजा आपापल्या गावाकडे निघायला सज्ज झालेला आहे।